सिविल सर्जन ऑफिस की जांच में करीब 90% सर्टिफिकेट फर्जी मिले हैं। केवल मधुपुर अनुमंडल से ही आए 209 सर्टिफिकेट में से 163 प्रमाण पत्रों को रद्द कर दिया गया है। पुण्यातलं हेच ते ससून रुग्णालय। किडनी रॅकेट प्रकरणावरून आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं ससून आता बोगस दिव्यांग प्रमाणपत्रामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलंय। इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रातील टक्केवारीत परस्पर बदल केला जातोय। शिक्षक भर्ती, पटवारी भर्ती, कृषि अधिकारी भर्ती, सब जगह फर्जीवाड़ा चरम पर पहुंच चुका है। आज हम आपको बताएंगे कि कैसे मध्य प्रदेश में अब दिव्यांगों के हक पर डाका डाला जा रहा है। सांगलीमध्ये दिव्यांग बोगस प्रमाणपत्रांचा मोठा घोटाळा उघडकीस आलाय। बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून मोठा लाभ पत्रात पाडून घेण्याचा डाव हाणून पाडण्यात आलाय। एजंट कडून बोगस प्रमाणपत्र बनवून त्याचा गैरफायदा मिळवल्याची धक्कादायक माहिती समोर आली है। व्यापम घोटाला आप सभी को याद होगा। अब मुरैना में एक और फर्जीवाड़ा सामने आया है जो कि भर्ती परीक्षा में ही हुआ है, जिसमें 77 अभ्यर्थियों पर एफआईआर दर्ज की गई है। फर्जीवाड़ा ऐसा है कि दिव्यांगों से उनका हक छीना गया है। पूजा खेडकर ही तर पहिली माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थीच निघाली आहे। आता ती मुख्यमंत्र्यांची लाडकी होती का प्रधानमंत्र्यांची का आपल्या माजी मामूंची हे मात्र शोधावं लागेल। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून आणि वेळोवेळी नाव बदलून तिनं जवळपास 11 वेळा UPSCचा अटेम्प्ट दिल्याचा आरोप आता होऊ लागलाय। तिनं जो स्क्राईब मदतीला घेतलेला होता, स्क्राईब म्हणजे लेखणी, जो मदतीला घेतलेला होता तेव्हा ती पास झाली होती असाही एक आरोप होतोय। मी नेहमीच सर्वांना सांगत असतो की अचानक आलेली संपत्ती, पैसा आणि यश हा फुगवलेल्या फुग्यासारखा असतो। त्याला टाचणी लागली की होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही। पूजा खेडकरचं प्रकरण समोर आलं आणि हिमनगाचं टोक हे कसं पाण्याबाहेर छोटंसं आणि पाण्याच्या आत चौकटीनं मोठं होतं, तसं पूजा खेडकर समोर आली तर लगेचच 44 अधिकारी बनावट दिव्यांग असल्याचे समोर आले। त्या अधिकाऱ्यांची पूर्ण माहिती मी मिळवली आहे, त्यावर एक स्वतंत्र एपिसोड जरूर करेन। पण आजचा विषय वेगळा आहे आणि तितकाच महत्त्वाचा आहे। तो का महत्त्वाचा आहे हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेलच, कारण या व्हिडिओत आपण पाहणार आहोत अधिकाऱ्यांच्या मुलांना मिळणारं कोणतंही सर्टिफिकेट हे संशयितच का असतं। सोबत हेही जाणून घेऊयात की दिव्यांग सर्टिफिकेट मिळणं किती दिव्याचं काम असतं ते। तर सुरू करूयात आजच्या विषयाला। नमस्कार, मी दिव्यांग वैभव छाया तुमचं स्वागत करतोय। मोठमोठ्या सरकारी पदांवर आरूढ झालेली अधिकाऱ्यांची मुलं ही सहजपणे त्या जागा कशा काबीज करतात, त्यांना अपॉइंटमेंट मिळताच होम पोस्टिंग कशी मिळते, ट्रेनिंगसाठी क्रीम एरिया कसा मिळतो, हे आणि याच्यासारखे अनेक फालतू प्रश्न मला कधीच पडत नव्हते। फालतूच प्रश्न आहेत, कारण या सर्व गोष्टी कशा साध्य होतात हे मला चांगलं ठाऊक आहे। 2014 नंतर मंत्रालयामध्ये पांढरे शर्ट घालून फिरणाऱ्या तोत्यांची एक टोळी उदयास आली आहे। हवे तेवढे पैसे घेऊन मनाजोगत्या पोस्टिंग करून देणाऱ्या, फायली इकडून तिकडून फिरून देणाऱ्या, बिलांचं रिम्बर्समेंट करून देणाऱ्या टोळीला आपण सहजपणे पाहू शकतो। त्यामुळे यात मी काहीतरी नवीन सांगतोय असंही नाही, फक्त बोलायची हिंमत कोणी करत नाही। अशीच एक टोळी आहे आणि ती म्हणजे खोटं दिव्यांग प्रमाणपत्र काढून देणाऱ्यांची। तुम्ही किती पैसे मोजू शकता यावर डिपेंड आहे की तुम्ही किती टक्के अपंग म्हणून मान्यता मिळवता। दिव्यांगांची खोटी प्रमाणपत्र काढणारी जी गुणी लेकरं आज आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये दिसत आहेत ना, त्यातील बहुतांश लेकरांचे आईबाप हे सनदी अधिकारी आहेत। मी IAS आहे तर माझा मुलगा किमान IRS एवढा तरी असायलाच पाहिजे। UPSCच्या एक्झामिनेशनमधला जातीयवाद हा खूप क्रूर प्रकार आहे, पण त्याहूनही भयानक आहे तो म्हणजे दिव्यांगांचं आरक्षण पळवण्याचा प्रकार। यात स्पष्टपणे नेपोटिझम चालतो। तो याचसाठी चालतो कारण अधिकारी असलेल्या आईबापाला सिस्टममधले लूप होल्स माहीत असतात। कुणाला कसं गप्प करायचं तर कुणाला कुठे खुश करायचं हे त्यांना खूप चांगलं ठाऊक असतं। उदाहरण म्हणून पुण्यातल्या एका उच्च जाती IAS दाम्पत्यानं आपली स्वतःची मुलं त्यांच्या घरकाम करणाऱ्या जोडप्याला दत्तक दिली होती। त्यांचं नावही घेतलं, नुसतं नावच नाही तर त्यांची जातही घेतली, कास्ट सर्टिफिकेटही मिळवलं, मग UPSCत आरक्षण घेतलं। आता ते दोन्ही आईबाप आणि त्यांची दोन्ही गुणी लेकरं सिव्हिल सर्व्हिसेसच्या सेवेत रुजू आहेत। यावर तक्रार झाली, कारवाई सुरू झाली, मुंबई हायकोर्टात तारखांवर तारखा पडतायत। प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्याच्यावर फार काही बोलणं योग्य राहणार नाही आहे। आज त्या दोन्ही लेकरांनी लग्न केली आहेत, पण लग्न करताना मात्र त्यांच्यापैकीचाच उच्च जातीय सोयरा त्यांनी धरलाय हे मला तर वेगळे सांगायची गरज नाही आहे तुम्हाला। आता हे उदाहरण पुरेसं बोलकं आहे की अधिकारी आईबाप आपल्या गुणी बाळांसाठी काय लेवलला समरसता आणतात आणि किती हाय लेवलचं मॅनेजमेंट करतात। दिव्यांग प्रमाणपत्र मिळवताना लोकांचा सर्वात जास्त ओढा असतो
तो पार्शली ब्लाइंड आणि हिअरिंग डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट मिळवण्याचा. मला दिसतच नाही, मला ऐकूच येत नाही एवढं म्हटलं तरी पुरेसं असतं. पण अस्थिव्यंगांचं तसं नसतं. अस्थिव्यंग म्हणजे लोकोमोटर डिसेबिलिटी. पण खरंच हे दिव्यांग सर्टिफिकेट मिळणं इतकं सोपं असतं का? तुम्हाला जर तसं वाटत असेल तर थांबा. एक रियालिटी चेक होणं प्रचंड गरजेचं आहे आणि त्यासाठी मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. हा अनुभव आहे 2021 सालचा. ऐकताना थोडं बोर वाटेल, पण तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर मी हा अनुभव तुमच्याशी शेअर करतोय. मोदी सरकारनं कोणतंही कारण नसताना अपंगांसाठी आधी दिव्यांग शब्द प्रचलनात आणला आणि त्यानंतर अपंगत्वाच्या दाखल्यावर दिव्यांग असं नाव आणि UDID नंबर सक्तीचा करण्यात आला. UDID नंबर मिळाल्यानंतर दिव्यांगांसाठी स्पेशल स्मार्ट कार्डची तरतूद करण्यात आली. ही तरतूद इतकी सक्त आहे की बिना UDID कार्ड नंबर आणि स्मार्ट कार्डच्या शिवाय तुम्ही अपंग म्हणून अवैध आहात. जर माझ्याकडे यापैकी एकही गोष्ट नसेल तर मी अपंग नाही, आणि जर माझ्याकडे या सर्व गोष्टी असतील आणि मी धडधाकटही असेल तरी मी सर्टिफाईड दिव्यांग म्हणून गणलो जाईल. तसं मला आधी 2006 साली 5 वर्षांकरता, 2012 साली कायमस्वरूपी अपंगत्वाचा दाखला मिळालेला होता. पण मोदींना स्वतःचा फोटो प्रत्येक दिव्यांगाच्या एनरोलमेंट फॉर्मवर टाकवायचा होता आणि त्यासाठी काहीतरी तुफानी करायचं होतं, म्हणून हा सारा प्रपंच घडून आला. आता मला शंका आहे, खरं खोटं तेच जाणे. आता येऊयात ॲक्च्युअल मुद्द्यावर. हे सर्टिफिकेट काढण्याची प्रोसेस कशी असते आणि माझा अनुभव काय होता त्यावर आता आपण बोलूयात. दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्यात नेमलेल्या एका केंद्रीय रुग्णालयात एका ठरवून दिलेल्या वारी आपल्याला जाऊन आधी नाव नोंदणी करावी लागते. ही नाव नोंदणी केल्यानंतर मिळालेल्या तारखेला भल्या पहाटेपासून रांग लावून आधी टोकन मिळवावं लागतं. त्यातही एका खेपेला फक्त 80 टोकनच दिले जातात. उर्वरितांना हात चोळत माघारी फिरावं लागतं. हात चोळत माघारी फिरणाऱ्यांची संख्या साधारणपणे 300च्या आसपास किंवा त्याहून अधिक असते. कारण पहिल्या 80 क्रमांक पहाटे 1 वाजल्यापासून नंबर लावून बसलेले असतात, पहाटे 1 वाजल्यापासून. तर 2018 पासूनचा माझा हा जो काही प्रयत्न होता तो 2021 सालच्या सप्टेंबर महिन्यात पूर्ण झाला. ही गोष्ट त्या दिवसाची आहे, म्हणजे 21 सप्टेंबर 2021च्या रोजीची. 20 सप्टेंबर रोजी माझ्या पायाचा जॉईंट तुटला होता, तो रिपेअर करण्यासाठी मी टाकलेला. त्यामुळे 21 तारखेला अपंगत्वाचा दाखला काढून घेण्यासाठी, म्हणजे दिव्यांग होण्यासाठी दोन्ही बदलेत काठ्या घेऊन जाणं मला क्रमप्राप्त होतं. त्यातच 20 तारखेपासून जोरदार पाऊस चालू होता. 21 तारखेला भल्या सकाळी जाऊन कुपन मिळवण्यामध्ये माझ्या मामांनी, म्हणजे कमलाकांत नागपूर सरांनी खूप मोठा रोल प्ले केला. तेच रात्रभर राहिले होते. मग त्याच्यानंतर सुरू झाली एक जबरदस्त सर्कस, आणि ती सर्कस फारच भयानक होती. आता अपंगांनीच स्वतः केस पेपर काढायचा आहे अशी सूचना वजा पाटी असलेलं उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल ज्यांना माहिती आहे ते नाव वाचता क्षणी अंगातून घाण शेजारी गेल्यासारखं जरूर झालं असेल. माझी आजी सांगायची मला की सेंट्रल हॉस्पिटल बघून माणूस 10 मिनिटे जरी फेरी मारून आला ना तरी त्याच्या अंगाला गुदमरून टाकणारा वास चिकटून राहतो. आंघोळ केल्याशिवाय आणि चांगले कपडे धुतल्याशिवाय तो वास काही जात नाही. तर अशा हॉस्पिटलच्या दर्शनी भागातून आज जाऊन केस पेपर काढायचा होता. केस पेपर काढायला जाताना 3 शिड्या चढून जाण्यासाठीचा मार्ग आहे. त्या 3ही शिड्या कैक वर्षांपासून तुटलेल्या आहेत. त्यावर सर्व शेवाळं साचलेलं असतं. चांगला माणूसही घसरून पडेल इतक्या त्या निसरड्यात. केस पेपर काढण्याच्या डेस्कच्या आजूबाजूला बसण्याची व्यवस्था नाही. उभंच राहायचं, त्यात पाठीमागे अशक्य गर्दी. केस पेपर काढून घेतल्यानंतर 100 पावलं चालून गेल्यानंतरच्या एका डॉक्टरला दाखवायचं, त्याची सही घ्यायची. मग परत तोच केस पेपर आधीच्या जागी आणायच्या, त्याच्या बाजूच्या डेस्कवर तो सबमिट करायचा. तिथून नवीन फॉर्म घ्यायचा, त्यावर आपला फोटो चिकटवायचा. पुन्हा उलट्या दिशेला 100 पावलांवर असलेल्या डॉक्टरची सही घ्यायची. पुन्हा आधीच्या डेस्कच्या 3ऱ्या टेबलवर आणून मग त्या पेपरवर अंगठा घ्यायचा. मग 4थ्या टेबलवरच्या माणसाकडून नवीन कुपन घ्यायचं. मग तो तयार फॉर्म बाहेर जाऊन झेरॉक्स करून आणायचा. मग बाहेर पाऊस असो की चिखल, पण तो आणायचा. त्यात तिथं असलेलं एकमेव झेरॉक्सचं दुकान हे चिखलानं प्रचंड बरबटलेलं होतं. विटा टाकून ठेवलेल्या, त्यावर पाय धुवून उडी मारून जायचं. झेरॉक्स काढून परत यायचं. आता झेरॉक्स काढून आणलेले फॉर्म जे आहे त्याची एक प्रत स्वतःजवळ ठेवायची, दुसरी आता ज्या डॉक्टरकडून सर्टिफाय व्हायचं आहे त्या डॉक्टरकडे द्यायची. मग पुन्हा आली भली मोठी रांग. तिथेही बसायची व्यवस्था नाही. भिंतींना टेकून उभं राहायचं म्हटलं तर ती सोय नाही. भिंतींवर अजय देवगणचं रंगकाम, ऑनली विमल, सगळा पुचकट वास नुसता भरभरून असलेल्या त्या भिंती. मी कसं उभ्यानं 55 मिनटं वाट पाहिजे. डॉक्टरांना तपासलं, डिसेबल असं लिहिलं. 75% असा आकडा लिहिला. मी म्हटलं सर आधीच्या सर्टिफिकेटमध्ये 80% आहे आणि कायमस्वरूपी देखील. मग आता 5% कमी कसं झाले? ते इतकंच म्हणाले की 75च्या वर द्यायला मनाई केली आहे. मी काठ्यांवर उभा होतो. बगलांना आणि हातांना प्रचंड मुंग्या आलेल्या होत्या. त्या थंड वातावरणामुळे लघवी जोराशी आलेली. तिथं भांडण्यापेक्षा आधी लघवीसाठी जागा शोधणं ही माझी प्राथमिकता होती.
डॉक्टरांकडून सर्टिफिकेट घेतलं, पुन्हा रांगेकडे वळालो, मामांना रांगेत उभं केलं आता आणि लघवीसाठीचं टॉयलेट शोधू लागलो. ते पाहता क्षणी मरण बेहत्तर, पण इथे मुतायचं नाही इतकी वाईट स्थिती तिथल्या टॉयलेटची होती. मी पुन्हा रांगेकडे वळालो. आत्ताची रांग ही त्याच फॉर्मवर शिक्क्यासाठी होती. त्यांनी स्टॅम्प मारला. पुन्हा एका लांब बसलेल्या डॉक्टरकडून सही आणायला सांगितले. मी पुन्हा एकदा रांगेकडे वळालो, सही घेतली. आता शेवटचा शिक्का घ्यायला नव्याने रांगेत उभा राहिलो. तो शिक्काही मिळाला. या सर्व धावपळीत 8 तास गेले. आता पुन्हा एकदा सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स आणून पहिल्या डेस्कवर नव्याने सबमिट करायचे होते. तेही केले. अखेरीस 2 पातळ कागदांवर 3 सह्या 3 शिक्के असलेले कागद घेऊन मी घराकडे निघालो. घरी आल्या आल्या आधी कपडे गरम पाण्यात डेटॉल टाकून भिजवले. लघवी केली. भयंकर जळजळ झाली. त्या दिवशी रक्तही गेलं. सकाळपासून ते थेट सायंकाळी 5 वाजेपर्यंतचं दिव्य करून मी दिव्यांग झालो होतो. या सगळ्या धावपळीत खूप लोक भेटले. आमच्या हँडिकॅपच्या डब्यात रेल्वेच्या प्रवास करणारे जे माझे सहप्रवासी होते ते मला 5 वर्षांनी भेटले. मला विचारत होते की वैभव, तहसीलची पेन्शन घेतली का, राजीव गांधीची पेन्शन घेतली का, नसेल घेतली ना तर तू प्लीज घे, पण मला दे, खूप गरज आहे. 1500 रुपये मिळाले तर किराणा भरून होईल. कोविडपासून कामाला जायला मिळत नाही आहे, पैसे नाहीत म्हणून वॅक्सिन नाही म्हणून पासही नाहीत असंही तो सांगत होता. 2010 साली एक मित्र जो ट्रेनमधून घसरून पडला होता, त्याचे दोन्ही पाय त्याने गमावले होते. त्याची व्हीलचेअर तुटली होती. लॉकडाऊनमध्ये काम सुटलं, नवी चेअर घ्यायला पैसे नाही, तोही आला होता. परमनंट सर्टिफिकेट असताना फक्त दिव्यांग लेवलच्या हट्टापायी त्याला भरडावं लागत होतं. दिवसभराच्या प्रोसेसनंतर त्याची अर्धी पॅन्ट थोडी चिखलानं आणि थोडी टॉयलेटच्या घाणीनं माखली होती. नवे पाय घ्यायला पैसे नाही. मी तर नवे पाय घेऊन त्याला देऊ शकत नव्हतो. 300 रुपये हातात ठेवले त्याच्या. म्हटलं नवी पॅन्ट घे, ही फेकून दे. त्यांनी घेतली असेल की नसेल माहीत नाही, पण आधीचीच धोंड जरूर वापरली असेल. तर ही अशी तर आहे. एवढा मोठा ठाणे जिल्हा, ज्यात अंबरनाथ, वांगणी, नेरळ, पालघर, विरार, मुरबाड ही अपंगांची मोठी संख्या असलेली उपनगरं आणि त्यांच्यासाठी केवळ एकच रुग्णालय. रुग्णालय असं की जिथं 1 इंच स्वच्छता नाही. एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर कागद सरकवण्याची सिस्टम ठेवणारे लोक अपंगांसाठी 1 विंडो सिस्टम का ठेवत नाहीत? त्यांनी ठेवावं अशी माझी अपेक्षा नाही, कारण सत्ताकारणात सक्रिय असलेले लोक हे त्या जाणीवेशी नाहीत. अपंगांची अवस्था कधीच सुधारणार नाही हे शाश्वत सत्य आहे. तरी किमान सरकार आणि प्रशासन त्यांना नव्या लेवलसाठी नव्याने तपासणी करण्यासाठी तरी वेटीस धरायचं बंद करणार आहे का? हा खरा प्रश्न आहे. माझ्यासोबत माझे मामा होते, त्यामुळे मला फार त्रास झाला नाही. तेच गेलेले बाहेर 3 वेळा झेरॉक्स काढायला. त्यांना एकट्यानं आत प्रवेश दिलेला, म्हणजे ज्या अपंगांना एकट्यानेच आत प्रवेश दिलेला होता त्यांचं काय झालं असेल? पहाटे प्रायव्हेट वाहनांचा खर्च सोसून आलेल्या आणि तरी कुपन न मिळाल्यामुळे परताव्या लागलेल्या किती अपंगांच्या मनात काय भावना असतील हे विचारसुद्धा करू शकत नाही. कामधंदा नाही, त्यात हा विनाकारणचा खर्च. काय विचार करत असतील मला कल्पना करवत नाही. पण ते काय विचार करत असतील हे माहीत नाही, पण मी एवढाच विचार जरूर करतो की बाबा देखते हैं, जिंदगी के जिए जाएंगे, खून के घूंट पिए जाएंगे. पण तुम्हाला वाटत असेल की दिव्यांगाचं दिव्यत्व इथेच संपलं असेल, तर असं नाही आहे. यानंतर पुन्हा सगळे फॉर्म स्कॅन करून वेबसाईटवर टाकायचे असतात. त्यांच्या परत कॉपी काढायच्या. मग त्या तुम्ही राहता त्या परिसरातील आमदार, महापौर यांच्याकडून अटेस्टेड करून घ्यायच्या. साहेब जागेवर असतील तर ठीक, नाहीतर मारत बसा फेऱ्या. जे मी सेंट्रल हॉस्पिटलला केलेलं ते मला पुन्हा ऑनलाईनसाठी करावं लागलं. जे खरोखरच ब्लाइंड आहेत, ज्यांना हात नाहीत, ते ऑनलाईन एनरोलमेंट कसे करत असतील हे तुम्हीच सांगा. बरं, इतकं होऊनही मला स्मार्ट कार्ड हातात यायला 2023चा जानेवारीचा महिना उजाडावा लागला. म्हणजे मी 2018 पासून जे प्रयत्न करत होतो ते फळाला यायला 2023 हे साल उजाडावं लागलं. आता तुम्हीच विचार करून पहा, पूजा खेडकर असेल किंवा इतर 44 अधिकारी यांना सर्टिफिकेट कसं मिळालं असेल ते. मी 80% अपंग होतो. हा माझा पाय, या पायावर मी चालतो, तरी देखील मला 75% दिलं. नंतर हळूच वॉर्डवर येऊन मला म्हणतो 80% घेतलं तर तुला एअर ट्रॅव्हलिंगमध्ये कन्सेशन मिळेल, 1% 5,000चा रेट चालू आहे. बोल करू का? 25,000 रुपये देणं मला मॅनेजेबल होतं, पण मी ते केलं नाही. पण हे तुम्हाला समजावण्यासाठी उदाहरण पुरेसं आहे. आज भारतात 22 कोटी लोक खरेखुरे अपंग आहेत आणि खोटे जर धरले तर आकडा 50 कोटीतही जाऊ शकतो. या खोट्या अपंगांमुळे खऱ्या दिव्यांगांचं प्रतिनिधित्व मारलं जातं. त्यांचं सिलेक्शन होणंही अवघड होऊन बसलेलं आहे. खरं तर दिव्यांग कॅटेगरीचं मेरिट खूप कमी असतं, हा आरडाओरडा केला जातो. पण बस, अपंग असो किंवा नॉर्मल, पेपर तर एकसारखेच असतात, प्रश्नही सारखेच असतात, तपासणारेही सारखेच असतात. पण अपंगांच्या दृष्टिकोनातून विचार करून पहा, साधा अभ्यासाला बसणंही किती कठीण टास्क असतो हे फक्त अपंगांनाच ठाऊक असतं. खोट्या दिव्यांगांमुळे अपंग कॅटेगरीचं कट ऑफ हाय होऊन बसतं आणि खरे दिव्यांग हे स्पर्धेतून बाद होतात.
पूजा खेडकर तर फक्त एक निमित्त आहे. मी थेटपणे बोलतोय, खोटे दिव्यांग हे बहुत करून उच्च जातीय, कारण त्यांना दिव्यांगामधून एज लिमिट मिळवता येतं, अटेम्प्ट जास्त देता येतात, थोडक्यात सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाता येतं. अपंगांच्या समस्या हा एक वेगळा भाग झाला आणि अपंगांचे अधिकार मारणं हा एक वेगळा भाग झाला. तुम्ही सर्वजण अपंगांबाबत इतके उदासीन आणि अनइन्फॉर्म का आहात हे माहिती आहे का तुम्हाला? त्याचं कारण माहिती आहे? कारण तुमचे कोणी अपंग मित्र नसतात. मी हे अत्यंत जबाबदारीने विधान करतोय. अपंगांना कधी मित्र नसतात, त्यांना कधी कोणी मित्र बनवत नाहीत. अपंग हे फक्त तोपर्यंतच तुमचे मित्र असतात जोपर्यंत त्यांच्या प्रोडक्टिव्हिटीची तुम्हाला गरज असते. द मोमेंट अपंगांची प्रोडक्टिव्हिटी संपली की त्यांच्याबद्दलचा एक अक्षम्य इग्नोरन्स सुरू होतो. कारण आपण डिसेबल सेन्सिटिव्ह नसतो, जसं आपण जेंडर सेन्सिटिव्ह नसतो. त्यामुळे कुणाच्या काय समस्या आहेत हे आपण जाणून घेऊ शकत नाही. जेव्हा समस्याच आपल्यासाठी क्षुद्र असतात तेव्हा कुणाचेही अधिकार मारणं, हिसकावणं, चोरणं हे आपल्यासाठी फार गौण कृती असतं. त्या 44 अधिकाऱ्यांनी हेच केलं आहे. पण तुम्ही सर्व ऐकणाऱ्या प्रेक्षकांनी स्वतःला एकदा विचारून पहा, तुम्ही तरी वेगळं काय केलं आहे. मी हे इतकं थेट आणि सरळ मनाला लागेल असं बोलतोय, कारण एक गोष्ट लक्षात असू द्या, अपंगत्व ही अवस्था आहे, ती कुणावरही कधीही कोणत्याही क्षणी केव्हाही ओढवू शकते. आज आपण धडधाकट आहोत म्हणून कायम तसेच राहू याची शाश्वती नाही. हे रिस्क प्रत्येकावरच आहे. म्हणून भारतात आज दर 8व्या माणसामागे खराखुरा अपंग आहे. आपण आपली नजर आणि चष्मा बदलला पाहिजे. अपंग हे हँडिकॅप नाहीत, अपंग हे आय कॅन्डी नाहीत की त्यांच्यासोबत फोटो काढून मी किती लिबरल आहे हे दाखवण्याचे ते टूलही नाही. हे लक्षात असू द्या. माझ्या या बोलण्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर चांगले, त्यामुळे तुम्ही बदलण्याचा प्रयत्न तरी कराल, किमान त्यामुळे हा भ्रष्टाचार तरी थांबेल. असो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय मत आहे याच्यावर हे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. बघा विचार करून काय होतंय ते. थँक्यू.